1996 साली बुवांची प्रकृती खराब होती. ते खूप आजारी होते. एक दिवस रात्री 2 वाजता उठून पद्मासनात बसले आणि म्हणाले, आम्ही आता देवाघरी जातो. त्यांच्याजवळ बसून हळूहळू शुभांगीताईंनी त्यांना सांगितले, दादा मठाचे बांधकाम व्हायचे आहे. देव त्यांच्या जागेत गेल्यावर बाळहून तुम्ही त्यांना बघायला येणार का? 2 वर्ष थांबा, सोहळा बघा आणि मग वर सर्वांना सांगण्यासाठी जा. खुणेने ते हो म्हणाले. रात्रभर ताई बसून राहिल्या. मधुबुवा जेव्हा आजारी असत तेव्हा शंकर महाराजांचे भक्त मठात येत. चहा पिऊन भेटून गेले की हळूहळू बुवा बरे होत. असे अनुभव अनेक वेळा आले आहेत. शंकर महाराजांनी मधुबुवांना जवळ बोलावून अमृतदीक्षा दिली होती आणि सांगितले होते, हे अमृत सर्वांना वाट. त्यावर विस्मयचकित होऊन मधुबुवा म्हणाले होते, वाटतो पण देऊ काय? त्यावर महाराज म्हणाले, तुला जे वाटते ते दे. त्यामुळे आयुष्यभर बुवा मठात व परिसरात भेटणाऱ्या भक्तांना महाराजांनी दिलेल्या दीक्षेतून ठेवा वाटण्यासाठी आतुर असत. एखादा भक्त भेटला की डोळे आनंदाश्रूंनी भरलेल्या स्थितीत बुवा महाराजांचा आदेश सांगून त्याला साजेशी यथायोग्य मंत्र उपासना देत. मंत्र वाटण्यातला बुवांचा आनंद ओसंडून वाहत असे. पुन्हा 1998 साली बुवांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप आला होता. दत्ताकाका मोहोळकरांना समजावून सांगितले होते, देवांची पूजा सोडू नका. बुवा स्वतः खाली गेले. तिथे एका मुसलमानाचे औषधाचे दुकान होते. तिथे गेले व त्यांना सांगितले, अब मैं ऊपर जा रहा हूं. व त्या दुकानदाराला वाटले की बुवा पायऱ्या चढून वर जाणार असतील. त्याला काही अर्थ कळला नाही. राजू सोरेगावकर रोज येत होता. दत्ताकाका मोहोळकर, अनंत रत्नपारखी या सर्वांना सांगितले होते की, ब्रह्मदेवाने पाठीवरून हात फिरविला रे. माझ्या देवांना सांभाळा. शुभांगी बुवा तेव्हा पुण्याला गेल्या होत्या. त्यांना बुवा नेहमी राणी सरकार म्हणायचे. त्यांना पण सांगून ठेवले होते उद्या राणी सरकार येणार आहे. जणू का शुभांगी ताईंची वाटच बघत होते. सर्वांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. दिवसभर सांगत होते, माझे हात बांधून नका. हे पहा रथ आलाय दारात. आता आरती घेऊन ओवाळा. त्यानंतर दुपारी शुभांगीताई आल्या. येताना पुण्यातील शंकर महाराजांच्या समाधीवरील एक हार घेऊन आल्या. सफरचंदाचा रस घेऊन दवाखान्यात गेल्या. राणी सरकार आली आहे हे बुवांना कळले. ताईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. विश्वास दिला. त्यांना 4 चमचे ज्यूस पाजला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मधुबुवा रथातील देखरेख झाले. हा दिवस होता श्रावण दुर्गाष्टमीचा. पुण्यात मठात शंकर महाराजांची पालखी उचलली आणि इकडे बुवा शंकरमय झाले. हळूहळू सोलापुरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. भक्तांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनास येऊ लागल्या. बुवांचा चेहरा तेजपुंज दिसत होता. कोल्हापूरहून काटकर साहेब व त्यांचे शिष्य, मुंबईहून अनिलकुमार खडके आणि शुभराज महाराज, अरविंद कुलकर्णी इत्यादी मंडळी आली. बुवांची आरती करण्यात आली आणि पंचतत्वात विलीन करण्यासाठी त्यांना रथात बसविण्यात आले. तेव्हा काटकर साहेब म्हणाले, शूर बघावा रणी आणि संत बघावा मरणी. अशा या शंकर बाबांच्या लाडक्या आणि शंकर शिष्यांमध्ये सर्वांचे परमप्रिय असलेल्या पु. श्री मधुबुवांचे चरणी साष्टांग नमन. लाईक करा, सबस्क्राईब करा.